नमस्कार शेतकरी मित्रांनो, कर्जमाफीचा मुद्दा काही थांबणं आणि मुख्यमंत्री काही कर्जमाफी करीनच आणि त्याच्यात आता अतिवृष्टी हे चालू आणि या अतिवृष्टीमध्ये कृषी मंत्री अतिवृष्टीची पाहणी करायलेत. त्यानंतर संजय राठोड सुद्धा म्हणाले, त्यानंतर आपलं महसूल मंत्री बावनकुळे साहेब सुद्धा म्हणाले कर्जमाफी मुख्यमंत्री लवकरच करणार आहेत. यायला नेमकी अडचण काय हेच काही कळना. कारण आश्वासन यांनी दिलेलं आहे कर्जमाफी आम्ही करणार आहेत, शेतकऱ्याचा सरसकट 7/12 कोरा करणार आहेत. मग अडचण काय? मंत्री बाहेर आले, माध्यमाला बोलताना सांगतात आम्ही कर्जमाफी करणार आहेत. मुख्यमंत्री आणि 2 उपमुख्यमंत्री लवकरच निर्णय घेतील. मग आता प्रश्न सध्या हे पडतोय की याला करायला अडचण काय? कारण एक लक्षात घ्या, या वर्षी या कर्जमाफी मिळण्यामुळे जे शेतकरी कर्ज भरू शकत होते थोडेफार त्याने सुद्धा भरले नाही आणि काही तर भरूच शकत नव्हते. आणि हे कर्ज न भरल्यामुळे बँकांनी पुन्हा पीक कर्ज दिले नाही. शेतकऱ्यानं खत बी बियाणं सावकाराकडून पाहुण्या राहुण्याकडून इकडून तिकडून दागदागिने बँकेत ठेवून कर्ज घेतलं आणि त्यावर जे काही शेतीला खत बी बियाणं औषधं हे लागत हे खरेदी केले. खरेदी करायसाठी पैसे नव्हते आणि बँकाने पीक कर्ज नाही दिलं, काऊन तर भरलं नाही. मुख्यमंत्र्यांनी सुद्धा घोषणा केली पीक कर्ज द्या, मात्र ज्याने भरलं त्याला बँका म्हणतात सिबिल स्कोअर चांगला असला तर आम्ही देऊ. मग अशी परिस्थितीमध्ये पुन्हा यावर्षी ही आता अतिवृष्टी झाली. या अतिवृष्टीमध्ये शेतकऱ्याचे पिकं वाहून गेले, शेतकऱ्याचं नुकसान झालंय. मग आता हे जेव्हा दौरे करतात, ग्रामीण भागात जातात, तुम्ही कोणतेही मंत्री पहा, हे म्हणते लवकरच कर्जमाफी होणार आहे, शेतकऱ्याचा 7/12 कोरा होणार आहे. आणि त्याच्यात कृषी मंत्री आता दौरा करलेत, ते तर म्हणाले मी सुद्धा एक शेतकरी आहे, मला उठलं की शेती दिसते आणि संध्याकाळी झोपताना शेती दिसते. माझी तर इच्छा आहे लवकर कर्जमाफी व्हावं. मग मुख्यमंत्री करतील, पण मुख्यमंत्री करणार कधी? शेतकऱ्याचा कार्यक्रम झाल्यावर आता पिकं तर गेलेत, मग आता शेतकऱ्याच्या का आत्महत्येची वाट पाहिली का? मग तुम्ही सगळे इकडे येऊन म्हणतात तर मुख्यमंत्र्याला जाऊन म्हणा ना की कर्जमाफी द्या म्हणून. ग्रामीण भागात गेल्यावर कळतं, लोकांमध्ये गेल्यावर कळतं की खरंच शेतकऱ्याची काय परिस्थिती आहे. आता कृषी मंत्री म्हणले ठीक आहे, चांगली गोष्ट आहे. ते म्हणले मी शेतकरी घरातून जन्मलेलो आहे, शेतकरी कुटुंबातला आहे, त्यांना अनुभव असेल की खरंच काय शेतकऱ्याची वास्तव परिस्थिती असते. मग या मुख्यमंत्र्यांना कधी सांगणार तुम्ही? मग त्यामुळे तुम्ही सगळे जाऊन सांगा त्याला की त्यावेळेस ज्यावेळेस शेतकऱ्यांचं जे काही नुकसान होत असतं त्यावेळेस शेतकऱ्यांची काय परिस्थिती असते. शेतकरी आज कर्जबाजारी आहे, आत्महत्या करायला. या सगळ्या गोष्टी तुमच्या दोन्ही उपमुख्यमंत्री मुख्यमंत्री यायला जाऊन सांगा. आणि आश्वासन त्यानेच दिलं होतं आणि त्या माध्यमातून बच्चू कडू सुद्धा आंदोलन करत होते, त्यांच्या आंदोलनाला प्रतिसाद द्यायला तयार नाहीत. आणि अशीच जर परिस्थिती राहिली तर शेतकऱ्यांनी कसं जगावं हा सुद्धा मोठा प्रश्न आहे. आता सगळे म्हणतात सरसगट कर्जमाफी करणार, 7/12 कोरा करणार, पण आता महसूल मंत्री म्हणतात की ज्याच्याकडे 4 चाकी गाडी आहे, ज्याचं वावरात घर आहे, त्याला कर्जमाफी नाही. मग मला एक सांगा शेतकरी मित्रांनो, एखाद्या शेतकऱ्याने जर वावरात ढोरा बैलासाठी किंवा खत बी बियाणं औषधं शेतातला माल टाकायला एखाद्या शेतकऱ्यानं जर घर बांधलेलं असेल, मग त्याला कर्जमाफी मिळेल का? हा सुद्धा एक मोठा प्रश्न आहे. आणि सगळेच माध्यमासमोर गेल्यावर म्हणतात लवकरच कर्जमाफी होणार आहे, लवकरच कर्जमाफी होणार. नेमकी कधी होणार हेच एकदा सांगा, म्हणजे शेतकरी तिथपर्यंत तुमची वाट बघेल. धन्यवाद.